देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। माझं नाव सिकंदर अत्तार। मी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती बारामती उमेद अभियान या ठिकाणाहून आलेला आहे। तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती बारामती या ठिकाणाहून आलेला आहे। मी प्रभाग समन्वयक वडगाव निंबाळकर मोरगाव या प्रभागामध्ये प्रभाग समन्वयक म्हणून कार्यरत आहे। मी आज सती अनुसया महिला बचत गट वडगाव निंबाळकर या ठिकाणी मी त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी भेट देण्यासाठी आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जे आपल्या ग्रामविकास विभागामार्फत चालवलं जातं, तर त्यामार्फत आपल्या बारामती तालुक्याअंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बारामती पंचायत समिती यांच्या अंतर्गत आपण आज आलो आहोत वडगाव निंबाळकर या ठिकाणी। जे महिला समूह जे उद्योग व्यवसाय करतात त्यातीलच आपला एक समूह आहे सती अनुसया स्वयंसहायता समूह, जो की आपल्याकडे 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला जोडलेला आहे। तो रजिस्टर आहे आपल्याकडे। त्यासाठी आपण ज्या महिला उद्योग व्यवसाय करतायत त्यासाठी आपण वेळोवेळी पंचायत समितीमार्फत आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो। तर त्या पंचायत समिती अंतर्गत आपण त्यांना आजपर्यंत म्हणजे बँकेमार्फत आजपर्यंत त्यांना 8 लाखापर्यंत आपण कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे। जे सूक्ष्म गुंतवणूक आराखड्यामार्फत जे आपण त्यांना उद्योग व्यवसायासाठी जे निधी देतो कर्ज स्वरूपात CIF, तो आपण त्यांना 60,000 रुपये दिलेला आहे। त्यांची परतफेड देखील व्यवस्थित चालू आहे। आता त्यांनी पुढील मागणी म्हणून आपल्याकडे त्यांनी बीज भांडवलासाठी देखील अर्ज केलेला आहे। त्यासाठी आपण त्यांना पुढं 40,000 प्रति महिला प्रमाणे आपण त्यांना 10 महिलांचे मिळून 4 लाख रुपयापर्यंत आपण त्यांना बीज भांडवल उपलब्ध करून देणार आहेत। तसेच त्यांनी वैयक्तिक कर्जासाठी देखील मागणी केलेली आहे आपल्याला, तर ते आपण त्यांना देणार आहोत। यासाठी आपल्याला पुणे जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालिका मॅडम शालिनी कडू यांचं आपल्याला सतत वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं। बारामती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किशोरजी माने साहेब, तालुका अभियान व्यवस्थापक संदीप पालवे, तसेच आपल्या गाव स्तरावरती जे आपण ग्रामसखी घेतलेले आहेत, आर्थिक सखी, तसेच ग्रामसखी आहेत दुसऱ्या सोनाली खोडके आणि आपल्या हेमाताई खोडके, तसेच ग्रामसंघाचे आपण पदाधिकारी निवडलेले आहेत। ग्रामसंघ आपण स्थापन केलेला आहे 2021 मध्ये। त्यांचं देखील वेळोवेळी मार्गदर्शन आपल्याला महिलांना भेटत असतं। आपण ही सुरुवात बारामती तालुक्यामध्ये केलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून हा गट भरभराटीला आलेला आहे। याचं रजिस्ट्रेशन देखील आपण उमेद अभियानांतर्गत केलेलं आहे, उमेद अभियानात उमेद मार्टमध्ये। तर त्यासाठी त्यांचं मार्केटिंगसाठी देखील भरपूर प्रयत्न आहेत। जसे की आपण पुण्यामध्ये जे सावित्री सरस पुणे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येतं, त्यामध्ये पण या गटाचा समूहाचा समावेश असतो। तसंच महालक्ष्मी सरसमध्ये देखील यांची नोंदणी केलेली असते। तर या महिला उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत, त्याचं उमेद अभियानाचं कुठंतरी सार्थ झालेलं आम्हाला पाहायला दिसत आहे आज। त्यासाठी आम्ही आज देशसत्ता रिपोर्टरचे प्रत्यक्ष आपण यशोगाथा तयार करण्यासाठी आला, त्यासाठी देशसत्ता रिपोर्टरचे आम्ही खरंच म्हणजे त्यांचे आभार मानतो। म्हणजे त्यांचं वेळोवेळी महत्त्वाची विनंती आहे की ज्या महिला उद्योग व्यवसाय करतायत त्यांच्या मार्केटिंगसाठी आपण थोडंसं त्यांचं न्यूजला वगैरे देऊन त्यांना सहकार्य करावं, जेणेकरून त्यांना मार्केट उपलब्ध होईल। आपण या समूहाला शासनामार्फत 60,000 रुपयाचा CIFचा निधी दिलेला आहे। या निधीची प्रोसेस अशी असते, सुरुवातीला समूहाचा सूक्ष्म गुंतवणूक नियोजन आराखडा केला जातो। त्यामध्ये महिलांचं पूर्णपणे नियोजन केलं जातं, आर्थिक नियोजन। त्याची मागणी ग्रामसंघाला करणे त्यांनी आवश्यक आहे। ग्रामसंघाला मागणी केल्यानंतर पंचायत समिती मार्फत प्रभाग संघाला हे कर्ज स्वरूपामध्ये निधी उपलब्ध होत असतो। प्रभाग संघातून ग्रामसंघ आणि ग्रामसंघामार्फत त्या समूहाला प्रत्यक्षात दिला जातो। तर याचा व्याजदर जो आहे मासिक 1 रुपया प्रमाणे आहे। त्याचे 1 रुपयाप्रमाणे पण त्याचे टप्पे आहेत। समूहासाठी 25 पैसे, ग्रामसंघासाठी 50 पैसे आणि प्रभाग संघासाठी 50 पैसे, असं 1 रुपया मासिक व्याजदर त्याचा आहे। याचा परतफेड कालावधी 1 वर्ष ते 2 वर्षापर्यंत आपण त्या समूहांना दिला जातो। तसंच त्यांनी ज्याप्रमाणे बीज भांडवलासाठी अर्ज केलेला आहे, जे अन्न प्रक्रियाचे उद्योग जे सुरू होतात, जे चालवले जातात, हा निधी फक्त अन्न प्रक्रिया उद्योगासाठी दिला जातो बीज भांडवल। तर त्याची प्रोसेस समूहाने ग्रामसंघात अर्ज द्यायचा आणि ग्रामसंघाने पंचायत समितीला अर्ज द्यायचा। जे आपलं पोर्टल आहे ग्रामविकास विभागाचं, त्या पोर्टलवरती याची नोंदणी करून त्यांना हा निधी दिला जातो।